नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे विशाखाने टेडी हातात घेतलेलं आहे आणि तो टेडी पाहून ती गिरिजाला विचारते, गिरिजा हे अस्वल कोणी दिलं तुला? गिरिजा म्हणते, अगं तो टेडी आहे. तेव्हा विशाखा तिला सांगू लागते, अगं अस्वल काय, टेडी काय, कोणी दिला ते सांग ना, ते महत्त्वाचं आहे. मग गिरिजा सांगू लागते की हा टेडी मला रुद्रांनी दिलाय. गिरिजाचं हे बोलणं ऐकून विशाखा म्हणते, काय, रुद्रने दिले तुला टेडी? कसलं भारी आहे ना, कसलं रोमॅन्टिक आहे ना तुझा नवरा. त्यावरती गिरिजाचं असं म्हणणं असतं की नाही ग, फक्त मैत्रीच्या नात्याने दिलाय तो टेडी, असं दुसरं काही नाहीये त्याच्यामध्ये. गिरिजा तिला म्हणू लागते, तुला कळत नाहीये का ग? म्हणजे विचार कर गिरिजा तू, कारण तुझ्या लक्षात येत नाहीये का रुद्रने तुला हा टेडी दिलाय? कोणी पण देतं का असं? उगीच काही पण सांगत असतेस तू, असं म्हणत इकडे विशाखा तिला बोलत असते. परंतु विशाखाचं हे बोलणं मात्र गिरिजाला काही पटत नाही. गिरिजा म्हणत असते की तसं काही नाहीये, मी तुला सांगितलं ना, कारण हा जो टेडी आहे मैत्रीच्या नात्याने दिलाय मला रुद्रने, त्यांच्या मनातही तसं काही नाहीये. हे ऐकल्यावर विशाखा म्हणते, असं असतंय का कुठं? मला सांग बरं, एवढं काय त्याच्यामध्ये? म्हणजे रुद्रने तुला दिलाय ना, तो वेगळ्याच गोष्टीसाठी दिलाय, हे तुझ्या लक्षात येत नाहीये का ग गिरिजा? असं म्हणत विशाखा तिला प्रश्न विचारू लागते. त्याच वेळी गिरिजा म्हणते की तसं काही नाहीये आमच्या मनात, तू समजून घे ग. पण विशाखा म्हणत असते, तसं काही नाही म्हणजे? विशाखाला गिरिजा समजून सांगू लागते की आमच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे आणि रुद्रने हा टेडी मला मैत्रीच्या नात्याने दिलेला आहे. आता गिरिजा हे स्पष्टपणे सांगत असते, पण विशाखाला काही हे पटत नसतं, कारण त्याच्यावरती व्हॅलेंटाईन वगैरे लिहिलेलं आहे आणि हा टेडी गिरिजा सांगते की मैत्रीच्या नात्याने दिलाय. तेव्हा विशाखा म्हणते, मला काही पटत नाहीये. पण गिरिजा तिला म्हणते की ठीक आहे, जाऊ दे, पण मी तुला जे काम सांगितलं होतं ते काम केलंस का तू? मी तुला अंगार आणायला सांगितला होता, तो आणलायस का? त्यावरती विशाखा सांगू लागते, हो आणलाय मी. मग चल आपण प्रभास काकांकडे जाऊया, हा देवीचा अंगार आहे ना, त्यांना लावला की त्यांना बरं वाटेल, ते लवकर बरे होतील, असं सांगितलं जातं. त्याच वेळी श्रीमंत, त्याचबरोबर रुद्र आणि प्रभास काका बोलत असतात. श्रीमंतला प्रभास काका विचारत असतात की आई तुझी? तेव्हा तो सांगतो, हो मस्त आहे, कारण प्रभासला माहिती आहे की रुद्रची आई कोण आहे आणि त्याचबरोबर रुद्र इकडे श्रीमंतची आई कोण आहे, श्रीमंतचा बाप कोण आहे, तो कुठे गेला निघून, हे सगळ्या गोष्टी प्रभासला माहिती आहे. गिरिजा तिथे येते, श्रीमंताला थोडंसं बाजूला सरक, असं त्याला सांगते आणि प्रभास काकांच्या जवळ येते, कारण तिला प्रभास काकांना तो अंगारा लावायचा असतो. गिरिजाने येऊन प्रभास काकांना तो अंगारा लावायला घेतलेला असतो. प्रभास काका म्हणतात की खरंच पावलो मी. तेव्हा गिरिजा सांगू लागते की हा अंगारा तुमच्यासाठी विशाखाने आणला, देवीचा अंगारा आहे आणि खास तुमच्यासाठी आणलेला आहे आणि नक्कीच तुम्ही लवकरच बरे होणार आहात, असं सुद्धा गिरिजा सांगते. आणि त्याच वेळी सगळेजण बोलत असतात. रुद्र तिथून उठायला लागलेला असतो आणि अचानक तो बेडच्या तिथे येऊन त्याला ठेचकवतो आणि त्याच्या पायाला लागतो. त्या क्षणी गिरिजा धावत रुद्रच्या जवळ येते. अहो रुद्र, सावकाश ना, असं म्हणत रुद्रची काळजी घेऊ लागते. गिरिजाला वाईट वाटलेलं असतं. रुद्रला जे लागलेलं आहे ते पाहून गिरिजाचा जीव कासावीस होत असतो. गिरिजा म्हणत असते की अहो रुद्र, सावकाश, लागलं का तुम्हाला, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे रुद्र कळवळत असतो आणि गिरिजाला मात्र रुद्रची काळजी वाटत असते आणि गिरिजा मग त्याच्या पायाला जी बेसिक ट्रीटमेंट आहे ती द्यायला सुरुवात करते. म्हणजे अगदी मुक्कामार लागल्यावर जे केलं जातं, त्याच्या ज्या काही हालचाली आहेत त्या केल्या जातात ते करत असते आणि गिरिजा रुद्रला समजून सुद्धा सांगत असते. त्याच वेळी श्रीमंत आणि विशाखा दोघंही बाहेर येतात. विशाखा म्हणत असते, खरंच कसलं भारी आहे ना, म्हणजे रुद्राच्या पायाला लागलं तर गिरिजा धावत गेली. तेव्हा इकडे श्रीमंत सांगू लागतो की असं काही नाहीये, कारण जे तुम्हाला वाटतंय ना तसं काही नाहीये, कारण जेव्हा मी रुद्रला हे सगळं विचारलं ना, तेव्हा त्याने मला सांगितलं की गिरिजा हे सगळं कर्तव्य म्हणून करते, बायकोचं सुनचं सगळं कर्तव्य म्हणून ती करते. विशाखा म्हणते, शक्यच नाहीये, कारण आता बघितलं का, लागलं होतं रुद्रच्या पायाला, पण त्रास होत होता गिरिजाला. गिरिजा धावपळ करत होती, गिरिजा धडपडत होती, गिरिजा कळवळत होती, असं इकडे ती सांगत असते. तेव्हा मात्र खरं तर श्रीमंतलाही वाटत असतं की त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे, पण नेमकं सावीचं त्यांचं बोलणं ऐकते आणि सावी तिथे येते आणि सावी बोलू लागते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, लांबच राहिली पाहिजे तुमची मैत्रीण, लायकी नाही आहे तिची या घरची सून होण्याची, पण तिने पैसा बघून रुद्रसोबत लग्न केले आणि रुद्रला स्वतःच्या जाळ्यात अडकवले. तेव्हा विशाखा म्हणत असते, तुला काय माहिती आहे ग काय झाले ते, असं म्हणत विशाखाला खूप राग आलेला असतो, कारण
इकडे ती म्हणत असते की याचा अर्थ काय, म्हणजे तिनं जीव लावते, आता NGO मधल्यांना पण जीव लावते, म्हणजे ती काय त्यांच्या प्रेमात पडली आहे का? आता मात्र विशाखाला खूप राग येतो. विशाखा म्हणते हिला तर ना आता. तेवढ्यातच श्रीमंत तिला शांत करतो आणि मग इकडे ती म्हणत असते की हे सगळं गिरिजामुळे होते. गिरिजानं हे सगळं जर मान्य केलं ना तर ह्या गोष्टी होणारच नाहीत. तेवढ्यात तिथं वासंती येते आणि वासंती म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे हे सगळं, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय तसं नाही आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कशाला आहे, तुम्ही जाणीव करून द्या ना त्यांना. तिला वाटत नाही आहे ना तिचं रुद्रवरती प्रेम आहे, तुम्ही जाणीव करून द्या, बघूया आपण काय होते. मित्रमैत्रिणी कशाला असतात, असं इकडे वासंती सांगते. आणि मग रुद्र आणि त्याचबरोबर प्रभास बोलत असतात. रुद्र म्हणत असतो की तुम्ही आजारी होता ना तेव्हा आत्या खूप हायपर व्हायची, खूप व्हायबल झाली होती, तिला खूप त्रास होत होता, तिला सहनच होत नव्हतं की तुम्ही असे आजारी आहात. तुम्ही आणि आत्या दोघेही बाहेर कुठेतरी फिरायला जा ना, असं इकडे प्रभासला रुद्र सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे गिरिजाच्या बाबतीत आता गिरिजा तिथं आलेली असते. गिरिजाला सगळेजण बोलत असतात. मग वासंती गिरिजाला म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का, तू जरा बघून घे ना, देवेईकडे जा, देवेला विचार म्हणजे कळेल. त्याचबरोबर वासंती तिला सांगू लागते की एक विचार सांगायचं होतं, महत्त्वाचं आहे. ते म्हणजेच जेव्हा तू देवीच्या मंदिरात जाऊन ये ओटी भरून, कारण मी बोलले होते पण मला नाही जमणार जायला, तू जा. तेव्हा गिरिजा म्हणते की चालेल. इकडे प्रभास त्याचबरोबर रुद्र दोघंही बोलत असतात. प्रभास रुद्रला सांगत असतो की पोरगी खरंच खूप चांगली, तिचा हात कधीच सोडू नकोस, कारण तिचा हात धरून ठेव, ते खूप गरजेचं आहे. आणि तिला कधीच एकटं सोडू नकोस असं सुद्धा सांगितलं जातं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे गिरिजा आलेली असते देवीच्या मंदिरात, तिला ओटी भरायची आहे, त्यासाठी तिने मंदिरात आलेली असते. आणि तिथं ओटी भरण्यासाठी आल्यावर गिरिजा देवीला म्हणत असते की तुझ्यासमोरच मी देवकी मावशींना शब्द दिलाय त्यांच्या लेकीची आणि त्यांची भेट घडवेल, त्यामुळं मला खरंच यामध्ये यश दे. काहीही झालं तरी देवकी मावशी आणि त्यांची मुलगी दोघीही एकत्र आल्या पाहिजेत, असं गिरिजा देवीला मागणं मागत असते. आणि त्याचबरोबर मला माहिती आहे की नागेश्वर साहेबांनीच देवकी मावशीला किडनॅप केलेलं आहे, त्यामुळं त्यांनाही सुखरूप ठेव, असं गिरिजा इथे देवीच्या समोर बोलत असते. आणि त्याचवेळी विशाखा धावत येते आणि विशाखा सांगू लागते की रुद्र जिन्यावरून पडलाय, त्याच्या डोक्याला लागलंय. गिरिजा त्या क्षणी धावत सुटते, कसलाही मागचा पुढचा विचार करत नाहीये. रुद्रला लागले, रुद्रच्या जीवाला धोका आहे हे समजताच गिरिजाने कसलाही विचार केलेला नसतो आणि ती वाऱ्याच्या वेगाने धावत घरी येते आणि जाऊन रुद्रला शोधू लागते. ती म्हणत असते असं कसं झालं, रुद्रच्या जीवाला धोका आहे आणि घरात तर कोणीच नाहीये. मग ती प्रभास काकांच्या रूममध्ये येते, तिथे रुद्रला पाहते आणि तिला कळतं की रुद्रला काहीच नाही झालेलं, रुद्र ठीक आहे. तेवढ्यात विशाखा तिथे येते आणि विशाखानेच ते हिला सगळं सांगितलेलं आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि मग गिरिजा विशाखाच्या खानदिशी कानाखाली वाजवते. तेव्हा ती म्हणू लागते की तुला कळतंय का, असली जीवघेणी थट्टा कोण करतं का, आणि तू का केलीस अशी थट्टा माझी, तुला माहिती आहे का माझा जीव किती खालवर झाला होता, आम्हाला कळत नव्हतं, रुद्राच्या बाबतीत तू अशी थट्टा का केलीस, असं म्हणत ती इकडे विशाखाला ओरडत असते. विशाखाला म्हणत असते तुला कळतंय का या सगळ्याचा काय परिणाम झाला असता. तेव्हा विशाखा म्हणत असते की बरोबर आहे, पण मी काय चुकीचं केलं ते सांग बरं, कारण काहीही झालं तरीही तू मान्यच करत नाहीये की तुझं रुद्रवरती प्रेम आहे. तेवढ्यातच वासंती तिथे येते आणि वासंती म्हणते की काय झालं, विशाखाने आज जे केलं त्यामुळं तू धावत आलीस. आणि विशाखा तिला म्हणू लागते की बरोबर आहे, कारण तू कसलाही विचार केला नाही की नक्की काय झालेलं आहे, रुद्र कोणत्या हॉस्पिटलमध्ये. तुला फक्त एवढंच ऐकायला आलं की रुद्रला लागलेलं आहे, तर तू मागचा पुढचा विचार न करता वाऱ्याच्या वेगाने धावत सुटलीस. तुम्हाला विचारलंच नाही की रुद्र कुठं आहे, नक्की काय झालंय, कुठल्याच गोष्टीची तू तिथे शहानिशा केली नाही, तुला फक्त एवढंच माहिती होतं. असं जेव्हा इकडे विशाखा सांगू लागते तेव्हा विशाखा त्याचबरोबर वासंती तिथं आलेली असते. वासंती म्हणते की गिरिजा तू देवीच्या समोर हात जोड, डोळे बंद कर आणि देवीच्या समोर डोळे बंद करून तुझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे
त्या व्यक्तीचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर येईल. आम्हाला नको सांगू, तुला कळलं तरी भरपूर झालं. तू करून बघ, कळेल तुला. तेव्हा मात्र गिरीजा म्हणते की हो. गिरिजाला कळत नाहीये की कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडवायच्या आहेत. आणि मग मात्र गिरिजा या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते. इकडे वासंतीने तिला सांगितलेलं असतं, त्या पद्धतीने गिरिजाचे विचार सुरू झालेले असतात. विशाखा मात्र तिथून चाललेली असते. विशाखाला गिरिजाने कानाखाली दिलेली असते, पण विशाखा शांत राहते. तिला माहिती असतं की तिनं खोटं बोललेली आहे, म्हणून गिरिजाने मारलेलं आहे. इकडे गिरिजा आता देवेच्या समोर येते, दिवा लावते. आणि देवेच्या समोर आल्यानंतर गिरिजा मात्र विचार करू लागते, हे सगळं काय घडतंय. आणि देवी, खरंच रुद्रवर माझं प्रेम आहे. आज मी कसलाही विचार न करता रुद्रसाठी एवढी धावत आले. मी विचारच नाही केला. रुद्रचा जीव धोक्यात आहे या गोष्टीची जाणीव होताच मला काही सुचलंच नाही आहे. आणि मग मात्र गिरिजा हात जोडते आणि देवेला म्हणू लागते की खरंच रुद्रचं माझ्यावर प्रेम आहे, असं ती विचारू लागते. आणि मग मात्र पाहायला मिळतं की गिरिजाने डोळे बंद केलेले आहेत. देवेच्या समोर ती उभी आहे आणि देवेला प्रश्न विचारत आहे. आणि त्याचवेळी गिरिजाला आत्तापर्यंत रुद्रने तिच्यासाठी जे जे केलेलं आहे ते सगळं तिच्या डोळ्यांच्या समोर येतं. आणि गिरिजाला रुद्र आठवतो. म्हणजेच अगदी लग्नाच्या दिवशीसुद्धा गिरिजाला वाचवण्यासाठी रुद्रने केलेली धडपड, या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात. आणि तिला कळतं की ती रुद्रच्या प्रेमात पडलेली आहे. आता मात्र तिला ह्या गोष्टीची जाणीव झालेली असते. तिला कळलेलं असतं की रुद्रच्या प्रेमात ती पडलेली आहे. परंतु रुद्रचं काय? रुद्रच्या मनात खरंच आहे का ही गोष्ट? आपण हे लग्न कशा पद्धतीनं केलंय हे सगळं तिला आठवतं. आणि तिला मात्र धक्का बसतो. ती देवेला म्हणू लागते की हे कसं शक्य आहे? परंतु आई तर अशा म्हणाल्या होत्या, देवेच्या समोर डोळे बंद केलेस तर तुला कळेल. ज्या व्यक्तीचा चेहरा तुझ्या समोर येईल त्या व्यक्तीच्या तू प्रेमात असशील. आणि ते रुद्रचा चेहरा गिरिजाच्या समोर आलेला आहे. आणि त्यामुळं हे समजलंय की गिरिजा ही रुद्रच्या प्रेमात आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागेश्वर आता प्रभासकडे येतो. आणि रुद्रला नागेश्वर सांगतो की गुरुजींनी आम्हाला एक मंत्र सांगितलाय प्रभासने लवकर बरं होण्यासाठी. तो मंत्र आम्ही प्रभासच्या कानात सांगतो, असं रुद्रला सांगितलं जातं. तेव्हा रुद्र म्हणतो की हो चालेल. आणि प्रभासच्या कानाजवळ येऊन नागेश्वर सांगू लागतो की गप गुणानं दिदी इथे येतील, त्यात जिथे जायचं म्हणतील तिथे तयार व्हायचं. चिरंजीवांना सांगायचं की आम्ही यायला तयार आहोत. या व्यतिरिक्त एक शब्दही बोलायचा नाही. तेवढ्यातच तिथे उर्वशी येते, हातामध्ये फाईल असते. आणि मग रुद्रला दादासाहेब सांगतात की हो आम्ही सांगितला तो मंत्र. रुद्र मात्र पाहत असतो. रुद्रच्या लक्षात आलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी आता घडत असतात. रुद्रच्या समोर आता उर्वशी म्हणते की चला, देवाच्या मंत्राबरोबर दवाखानाही तेवढाच महत्त्वाचा आहे, डॉक्टरांचे उपचारही तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर इकडे रुद्र म्हणतो की मग आत्यासोबत मी जातो दादासाहेब. म्हणून रुद्र आता जायला तयार होतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं गिरिजाने तो टेडी हातात घेतलेला आहे आणि त्या टेडीसोबत बोलत असते. ती म्हणत असते, तुला देताना रुद्रने तुझ्या कानात काही सांगितलं का? आणि काही बोलला का रुद्र? असं ती बोलते. तेव्हा बाहेर येऊन सावी हे सगळं ऐकत असते. गिरिजा आता सगळीकडे शोधाशोध करू लागते. इकडे नेमकी आता संधी साधलेली आहे. आणि त्याच वेळी प्रभासला घेऊन हे दोघंजण बाहेर गेलेत, कारण प्रभासला धमकी दिलेली असते की तू जर तयार झाला नाही तर वासंतीला मारून टाकेल. आता प्रभासला नेमकं देवकीच्या समोर आणलेलं असतं. आणि प्रभासला विचारलं जातं की सांग, कोण आहे ती वारसदार मुलगी? प्रभास मात्र म्हणतो की माझा जीव गेला तरी मी यांना काय बोलणार नाही. तो म्हणतो की ठीक आहे, या देवकीचा जीव घेतो. आणि देवकीच्या गळ्याला तिथं चाकू लावला जातो. प्रभासला देवकी तिकडून सांगत असते की काही बोलू नकोस. आणि त्याचबरोबर इकडे गिरिजा तो टेडी हातात घेऊन बसलेली आहे. या गोष्टीचा सावीला त्रास होतो. त्यानंतर गिरिजा काही कामानिमित्त बाहेर जाते. सावी येते आणि तो टेडी नेऊन एका कोपऱ्यात ठेवते. त्यानंतर गिरिजा टेडीला शोधत असते आणि गिरिजाला टेडी दिसतो. मग ती टेडी घ्यायला जाते. त्याचवेळी सावीनं तिथं एक काचेची बॉटल फोडलेली असते आणि गिरिजाला म्हणते की खरंच तुझं रुद्रवर प्रेम आहे ना? दाखव, हा टेडी मिळवण्यासाठी त्या काचांवरून चालून दाखव. आणि गिरिजा खरंच त्या काचांवरून चालत आहे. तिचे पाय रक्ताने माखलेले आहेत. आणि त्याचवेळी रुद्र तिथं आलेला आहे आणि गिरिजा म्हणून तो ओरडतो.
आणि तेव्हा सावीने सुद्धा धक्का दिलेला आहे हे रुद्रने पाहिलेलं आहे. आता रुद्र सावीची कशी वाट लावणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.